सर्व लाडक्या आमच्या क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना की आपण पंचांना देखील विनंती असेल आपण मॅच टायमर सेट करूनच आता पुढे मॅच खेळवायची आहे, कारण की आता 11:15 वाजलेले आहेत. त्या अनुषंगाने पहिला चेंडू आता जसा मधाच्या आतमध्ये पडला जाईल तसा टायमर इथे मात्र सेट केला जाईल आणि विकेट्स वरून खेळाडूंना विनंती असेल आपण जास्तीची धाव घेऊ नका. आणि पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅच लावतोय सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. खूप साऱ्या शुभेच्छा. समोर ॲज अ बॅटर गुरुनाथ, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मनोज शर्मा. पहिला चेंडू या स्पर्धेतील. ओ लेन खेचली आहे सरळ, इथे मात्र ऑफ ड्राईव्ह केली क्षेत्ररक्षक मिड ऑफला सज्ज असतील आणि इथे मात्र एक धाव. श्री गणेश होतोय पहिल्या धावसंख्येचा आणि इथून मात्र सुरुवात देखील दमदार राहिली आहे या स्पर्धेची, कारण की ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय कल्याण तालुक्यातील. हे कल्याण तालुका क्रीडा संकुल आणि या तालुक्यातील सर्व खेळाडूंना इथे मात्र अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची एक प्लॅटफॉर्म इथे मात्र नक्कीच आपण पाहतो शासनाच्या वतीनं सुसज्ज असे क्रीडांगण आहे. आणि सध्याच्या घडीला ही गावदेवी चषक नांदपचा हा थरार आपण पाहतोय. पुढचा बॉल आडव्या पाटण्या ऑन साइडला, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला येत आहेत आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात केले. दीपेशला आपण पाहतोय डीप मिड विकेट मध्ये सज्ज आहे, त्याचबरोबर लॉंग ऑनला सज्ज विशाल देखील असेल. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन आणि गली रिझन मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय पॉवर प्लेच्या ह्या पहिल्या षटकामध्ये. हो पुनश्च इथे मात्र चांगला स्ट्रोक होता, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होते आणि मनोजने चांगलं क्षेत्ररक्षण देखील केल्या. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्या, तदनंतर मात्र इथे हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला. सुंदर अशी स्पर्धा आहे आणि याचा हा पहिला दिवस स्पर्धेचा. आणि जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतसा इथे मात्र क्रिकेटचा थरार अनेकांना अनुभवायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. अनेक मान्यवर देखील उपस्थित मंचावरती. संजयजी शेलार असतील, त्याचबरोबरीनं आमचे अनिलजी शेलार असतील. हा फटका देखील दमदार आहे, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत द्वारकानाथजी शेलार साहेब देखील उपस्थित आहेत आणि आमचे रील स्टार्स देखील आता इथे सज्ज आहेत. यांच्या माध्यमातून या स्पर्धेची सुंदर अशी रील्स बनेल, कारण की या हंगामामध्ये शनी आम्ही पाहिलं ते मोठमोठ्या स्पर्धा होतात, परंतु त्या स्पर्धेला वेगळ्या वडलावरती वेगळ्या पटलावरती नेण्याचं कार्य हे रील स्टार करत असतात. प्रत्येक गावामध्ये असे रील स्टार्स आहेत आणि आपले नांदपचे करण देखील या ठिकाणी मात्र सज्ज झाल्यात. फटका हा दमदार आहे आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. या स्पर्धेतील हा पहिला आई गावदेवी चषक दमदार षटकार. सज्ज होते, परंतु त्यांच्या अब्बाक्याच्या दूर हा फटका होता आणि सीमा रेषेच्या बाहेर या स्पर्धेतील पहिला षटकार आलाय आज बॅटर प्रसादच्या बॅट मधून. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावांचा आलेख उंचावावा लागेल, कारण की हे क्रीडांगण देखील आपण पाहिलं तर खेळाडूंसाठी चांगलं ठरलाय. फक्त फ्लिक केलाय, फ्लिक ऑन द रेस, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार षटकार. आणि त्याच्यानंतर आता मात्र इथे चौकार येतोय. चांगली सुरुवात, चांगली दमदार सुरुवात आता मात्र करतो मधाच्या आतमध्ये प्रसाद. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती आपण विचार केला तर फक्त 2 धावा होत्या आणि तदनंतर मात्र 3 चेंडूमध्ये 11 धावा घेतल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 13 धावा टीम गावदेवी उंभारनेची. सुरुवात दमदार राहिली आहे. सध्याच्या घडीला पण या संघाला देखील आपण पाहिलं तर थोडासा सरावापासून वंचित होता, परंतु पुनश्च ते देखील स्पर्धेमध्ये सहभाग झालेत आणि कल्याण ग्रामीण मध्ये असे अनेक संघ असतील त्यांना संधी देखील फार कमी मिळाल्यात. परंतु हे नवीन वर्ष, नवीन हंगाम आणि पुनश्च सर्वांना आम्ही नवीन वर्षाच्या वतीनं आणि या नवीन क्रिकेटच्या हंगामाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि या वर्षामध्ये तुमच्या संघाला, तुमच्या गावाला जास्तीत जास्त ट्रॉफीज मिळव्यात असंच आपण कार्य करा. इथे मात्र फटका हा देखील दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, हा दमदार षटकार.
वाजून 40 मिनिटांनी आणि तदनंतर मात्र या मॅचला देखील इथून सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी दिला गेला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करावे लागतील, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. एक महत्त्वाची सूचना तुमच्या समोर. बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढला. गॅप शॉट सिलेक्शन आहे, किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार. तुषार देखील आमच्या समवेत जॉईन झालेत आणि चांगलं संगीत ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चेंडूला खेळून काढलं होतं. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल, कारण की बॅकअप देखील चांगला राहिला आणि धावसंख्या आता मात्र 1 पुढे जाऊन पोहोचेल. 24 या धावसंख्येवरती गोलंदाज प्रेमला आपण पाहतोय या दुसऱ्या षटकामध्ये. अमरजी धनावडे या देखील मान्यवरांच्या उपस्थितीत आपण पाहतोय, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात. ओढव्या बॅटने ऑन साइडला पुनशा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक विशाल लावून दी बॉल येतोय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेसाठी आता संघर्ष सुरू आहे, कारण की सुरुवातीला आपण पाहिला षटकार आला, त्याच्यानंतर चौकार देखील आला आणि आता मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप केली जाते दोन्ही संघांच्या वतीनं. एका बाजूला टीम जय बजरंग बली मानिवली पाडा आणि दुसऱ्या बाजूला गावदेवीच्या आशीर्वादानं गावदेवी उंभारणे. मिस्टामिक स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जजमेंट चुकीचा. आधीच असं वाटलं होतं की बॅलन्स गमावलाय, परंतु पुनश्च संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. शेवटी झेल देखील सुटला होता, परंतु तदनंतर धावबाची देखील संधी होती, कारण की पॉपिंग क्रीज मध्ये स्ट्राईक एंडला बॅटर पोहोचले देखील नव्हते. परंतु इथे मात्र थोडीशी मिसफील्ड झाली. नजर हटी, दुर्घटना घटी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की बाजूलाच आपण पाहिलं तर गोविंद ते टिटवाला आणखी हायवे देखील आणि त्याच्यावरती असे बोर्ड लावलेले असतात नेहमीच. आणि तसंच इथे मात्र या मॅच मध्ये देखील झाला. नजर हटी, दुर्घटना घटी. हो, हा फटका देखील दमदार आहे. फक्त इथे दिशा दाखवली आहे. नजाकत बरा स्ट्रोक. लॉंग ऑफच्या वरून चेंडूला फेकून दिलं सीमारेषा पार. आणखी एक बिग हिट षटकार. साथ त्याला देतोय. ओलेन खेचल्या त्याच्यावरती इथे बॉटमहॅनचा चांगला वापर करून चेंडूला अगदी सीमारेषेच्या दिशेनं पाठवलं होतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक रोहनचं राहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणि इथे मात्र आपल्या संघासाठी जरूर या धावा 2 वाचवल्यात त्याने. चांगले बॅटिंग देखील सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूने चांगले क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत घोटसे आणि त्यांच्या अगेन्स्ट ओझरली संघ. आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. दोन्ही संघांना विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत.
हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग. हा चेंडू पहिल्यांदा थोडंसं खाली राहिला आणि इथे मात्र हा पहिला चेंडू डॉट आला. कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी मनुष्या वतीनं राहिली होती आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 34 धावफलकावरती तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि टीम उझरली आणि टीम घोटसई टॉस साठी आपण लगेचच या. हो, पुण्याचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. नॉन स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत आई गावदेवी चषक चौकार. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे योगराज बुटेरे सर देखील आहेत आणि थोडासा अनुमान आता ते देखील लावत असेल कारण की आउटफील्ड तितकी फास्ट आहे. कारण की चेंडू त्या दिशेने गेला, कुठल्याही दिशेला गेला तर मात्र त्याला अडवणं देखील तितकंच इम्पॉसिबल आहे. कारण की नुकतीच काही दिवसांपूर्वी इथे मात्र धर्मजागरण सोहळा देखील पार पाडला आणि त्या अनुषंगाने क्रीडांगण देखील आणखी आता मात्र नक्कीच नावालोभाला आलंय आणि आता नुकतीची पहिली स्पर्धा क्रिकेटची या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ नांदप आयोजित गावदेवी चषक 2026 तरा ओझरली संघ आई गावदेवी क्रिकेट संघ ओझरली देखील इन ऍक्शन मध्ये असेल. नुकतीच त्यांची देखील स्पर्धा आपण पार पाडली आणि ती देखील स्पर्धा गावदेवी मातेच्या नावानच होती. आणि जेव्हा जेव्हा अनेक गावामध्ये आपण पाहतो गावाची ग्रामदेवता कुलस्वामिनी गावदेवी मातेच्या नावानं नेहमी क्रिकेटमध्ये सातत्य आपण पाहिलंय आणि मैदान 7 मध्ये आपण उंभारणी संघाला देखील पाहतोय. तो संघ देखील आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आई गावदेवीच्या नावानं मैदान 7 मध्ये उतरला. गावदेवीचा आशीर्वाद सर्वांवरती असाच राहो आणि ह्या क्रिकेटला स्पर्धेला चार छान लागत. ओ पुणेशा इथे मात्र बिग हिट केलाय, लेन केसल्या त्याच्यावरती ऑन साइडला हा मोठा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू सीम गेला धावा 19 पुण्याच्या मनोजने 13 धावा खर्च केल्या. आज त्याचा आकडा देखील सेम लागतोय 13चा आकडा आणि मैदान 7 मध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक देखील घेतलाय परंतु जास्तीचा वेळ आता आपण घेऊ नका कारण की इथून वेळ वाचवणं गरजेचं असेल. थोडासा विलंब मॅच साठी जरूर झाला परंतु इथून वेळ वाचवणं गरजेचं राहील, या गोष्टीची आपण देखील नोंद घ्यायची आहे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मानिवली पाडा जास्तीचा वेळ घेऊ नका. 3 षटकांचा खेळ जरूर संपला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 45 धावा आहे आणि सध्याच्या घडीला इथून मात्र चांगला खेळ देखील करावा लागेल. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. संघ इथे मात्र गावदेवी ओझरली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम घोटसई देखील सज्ज असेल आणि दोन्ही संघादरम्यान आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. घोटसई संघाचे संगणक आपण देखील टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा कारण की इथे गावदेवी क्रिकेट संघ ओझरलीचे संगणक सज्ज असतील. विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करा. पाण्याची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि 4थ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होते आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज यश वरती ही जबाबदारी असेल. युवा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती ही महत्वाची जबाबदारी असेल. आज जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, मॅच ऑन करायची.
धावसंख्या 45 आणि चौथ्या षटकामध्ये आता गोलंदाज यशवरती ही जबाबदारी आहे. शाखेला असं बॅटर गुरुनाथ अजूनही आणि जमेशची बाजू म्हटली तर एकही विकेट सध्याच्या घडीला टीम गावदेवी उंभारणीचा बाज झाला नाहीये. आणि पहिला चेंडू इथे मात्र चांगल्या पद्धतीने हाताळलाय गोलंदाज यशने. पहिला चेंडू निर्धाव आला. मागील षटकाचा देखील विचार केला मनोजने देखील पहिला चेंडू डॉट फेकला होता. या षटकामध्ये यश देखील चांगली गोलंदाजी करतोय. इथून धावांवरती ब्रेक लावणं गरजेचं आहे कारण की सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 45 बनल्यात. हुक केलाय बाकवा स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. उंभारणी गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. शॉर्ट लेंथ चेंडू होता त्याच्यावरती हुक केला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेने हा फटका चांगला एक्झिक्यूट केला गुरुनाथने आणि हा षटकार देखील पाहायला मिळाला. ओ बॅटची लिडिंग यायच्या लाऊड अपील आणि यस इथे मात्र पहिला विकेट पहिला फलंदाज बाद होते. गुरुनाथने चांगली संत आणि सावध सुरुवात करून दिली होती टीम गावदेवी उंभारणीला परंतु त्याच्या खेळीचा अंत झाला आणि पहिला विकेट मधाच्या आतमध्ये झाला बाद. गुरुनाथ बॅक टू द पवेलियन. तुषार शेलार यांच्या वतीने संगीत देखील आपण ऐकतोय. चांगलं संगीत मंत्रमुग्ध करतात. क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आहे. तुषार किरीश का भी गाणं सुनाव भाई कारण की सध्या इंस्टाग्राम वरती आपण पाहिलं तर कोणी कधीही फेमस होऊ शकतो आणि नुकताच आपण इंस्टाग्राम जर ओपन केला तर सँडी 3 ते 4 रील्स स्कोर केल्यानंतर मग क्रिशचा गाणं तुम्हाला ऐकायला येईल यात मात्र शंका नाही. रानू मंडल आणि त्याच्यानंतर आता ट्रेंडिंग वरती असणार क्रिश ते संगीत जरूर आमचे तुषार देखील वाजवतील. संपूर्ण 4 दिवस त्यांच्याकडे आणि प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करतील. खाली ऑन दी मार्क ओ बाहुबली आणि त्याच्या बॅट मधून पहिला चेंडूवरती आक्रमण. एका टप्प्याला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू डीसी. आणि इथे मात्र चौकाराला धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे ते म्हणजेच तब्बल 55 धावा धावफलकावरती. धावांचा आलेख आता मात्र उंचावला जातोय कारण की जरी विकेट गेली तरी आता मात्र मधाशातमध्ये प्रदीप अर्थातच खली या नावाने सुपरिचित आहे आणि त्याच्या बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू आला तो तर सीमारेषेच्या बाहेर जाईल यात मात्र शंका नाहीये. इथे दिशा पाहावी लागेल. लाईन आणि लेंथ मधून भरकटतोय ऑब्स्टिकच्या अगदी बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा आला. अवांतरची ही पहिली धाव या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे गोलंदाज यशच्या वतीनं आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 56 अब तक 56. पुणेशा इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनफिल्डला क्लिअर जरूर केलं. आउटफिल्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय अगदी डीप पॉइंटला आणि तत्पूर्वी जिथे सिंगल होती तिथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 58 ऑन दी बोर्ड. 58 धावा धावफलकावरती. लॉट्स ऑफ 1 विकेट टीम गावदेवी उंभारणी. राईट नाव बॉलर यश ऑन दी मार्ग. चांगली गोलंदाजी आता मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. अगदी खोलवरती गोलंदाजी करतोय आणि चेंडू डॉट देखील पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 58 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम गावदेवी उंभारणी. टीम ओझरली इथे सज्ज असेल त्यांचे संगणक सज्ज असेल. विनंती असेल घोटसेही संघाचे संगणक आपण टॉस साठी लगेचच या कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपला संगणक टॉस साठी असणं देखील गरजेचं असेल. जर इनिंग ब्रेक मध्ये संगणक टॉस साठी नसेल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. सुंदर असं हे क्रीडांगण आपण पाहतोय. जो कोई संघ कुठलाही संघ जिंकेल त्या संघाला विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका कारण की लगेचच विनर अशी मॅच देखील असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या.
आयोजकांची सूचना येते आणि तो सामना 4 षटकांचा असेल. विनर विनर अशी लढत देखील खेळवली जाईल आणि अंतिम षटकाला आता सुरुवात होते. अंतिम षटकामध्ये स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती मनीषवरती ही जबाबदारी आहे. मनीषला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की समोर ॲज अ बॅटर आता मात्र प्रसाद असेल, ज्याच्या पाठमधून आपण पाहिलं तर 3 षटकार 1 चौकार आल्या. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार, फटका तर दमदार आहे. इनफिल्डला क्लिअर केला. क्षेत्ररक्षक येतो स्वीपर कव्हर वरून आणि तत्पूर्वी 1 धाव मिळेल. स्ट्राईक हिंडला ॲज अ बॅटर आता बाहुबली द ग्रेट खली या नावाने सुपरिचित असणारा ॲज अ बॅटर प्रदीपला आपण पाहतोय. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि लेफ्ट हँडेड बॅटर जेव्हा जेव्हा खेळपट्टीवरती येतो त्याच्या बॅटमधून निघणारे फटके देखील तितकेच बघण्यासारखे असतात. तसा फटका येईल का, परंतु इथे मात्र बॅटचा इथे मात्र इनर एज होता आणि इथे चांगली धाव घेतली आहे खलीने. अगदी जीवाच्या आकांतीने धावला होता आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं तर मनीष चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. युवा गोलंदाज, कामगिरी दमदार सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि कल्याण ग्रामीण मधील अनेक संघांना आपण पाहतोय ते आपल्या नौके आणि नक्कीच यंगस्टर्सला संधी देत आहेत सातत्याने कारण की त्यांचा सराव नेहमीच राहिला. जे नक्कीच लेजंड क्रिकेटर आहे त्यांचा सराव थोडासा बाजूला झाला, त्या अनुषंगाने कुठेतरी यंगस्टर्सला या हंगामामध्ये या वर्षामध्ये संधी मिळाल्या आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा संधीचं सोनं करावं लागेल. 12th मॅन आमचे मानवली पाडाचे सुहास देखील सज्ज आहेत आणि इथे फटका हा देखील दमदार आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक विशाल होते परंतु बनून राहतील दर्शक. चेंडू लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. प्रसादच्या बॅटमधून हा 4था षटकार त्याच्या बॅटमधून एक्झिक्यूट झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 66 66. आता मात्र पुनश्च झेलची संधी. क्या बात आहे, कमालीचा झेल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने पकडलाय क्षेत्ररक्षक प्रेमने आणि आता फलंदाज अखेरीस प्रसाद झालाय बाद. प्रसाद बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 66 66 धावा. थोडंसं कॅल्क्युलेशन गेम तुम्हाला देखील खेळणं गरजेचं असेल कारण की जसं षटक संपतं जसा षटकार चौकार येतो तशी आम्ही नक्कीच धावसंख्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण खेळत राहा जेणेकरून नक्कीच येणाऱ्या षटकामध्ये किती धावा बनवायच्या आहेत, किती धावा बनल्यात, स्ट्राईक रेट कितीच आहे आणि आता रिक्वायर्ड रन रेट किती आहे, या गोष्टींकडे देखील सातत्याने लक्ष खेळाडूंचं देखील असणं गरजेचं आहे. ॲज अ कॉमेंटेटर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतातच परंतु त्याच्यावरती तुमचं देखील तितकंच माइंड गेम असणं गरजेचं आहे. हो, लेन खेचली. आता नवीन बॅटर आपण पाहिलं तर मधाच्या आतमध्ये विकी आलेत आणि इथे मात्र आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला देखील होता परंतु इथे मात्र एक धावफलकावरती जोडली जाईल. आय थिंक सो बॅट कट असावी कारण की पंच देखील तटस्थ आहे आणि त्या अनुषंगाने एक धाव विकीच्या अकाउंट मध्ये जोडली जाईल. आता उर्वरित या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहेत आणि पुढील टॉस साठी घोटसाई संघ देखील सज्ज आहे आणि गोझरली संघ देखील सज्ज. आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. अंतिम चेंडू आणि गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती समोर खाली आणि इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आहे. उंची जास्त लांबी गाठेल का, परंतु डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक मनोज येतात आणि मनोजने इथे कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. खालीच्या खेळीचा अंत झाला आणि त्याच बरोबरीनं 5 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 67 आणि आता मात्र बनवायच्या जिंकण्यासाठी 68 68 बनवायच्यात आणि आपण लगेचच
टॉस देखील करणार आहोत. दोन्ही संघादरम्यान इथे टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही संघादरम्यान आपण टॉस देखील करूयात. आमचे संजय दादा शेलार आहेत आणि त्याचबरोबर आणि दादा शेलार देखील उपस्थित. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या आणि इथे आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते इथून टॉस केला जाईल. या आपण मंचावरती आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि इथून आपण टॉस करूयात. एका बाजूला हेड एका बाजूला टेल असा अधोरेखित केला आणि दोन्ही संघादरम्यान मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. या मान्यवर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल असा अधोरेखित केलं आणि सर्व मान्यवर आमचे येतील आणि मान्यवरांच्या आपण शुभ हस्ते टॉस करूयात. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड आणि टेल असा अधोरेखित केलाय. कॉइन स्पिन केला जाईल. हेड असा कॉल आलाय टेल. यस मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकला टीम गोडसे हिने. गोडसे संघाने टॉस जिंकला. प्रथमतः निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आपण पाहिला तर एक आक्रमक पवित्रा घेतला. समोर ओझरली संघ किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, धावा बनवायचा प्रयत्न असेल आणि असे कुठले खेळाडू त्याच्याकडून आज बॅटर म्हणून अपेक्षा असतील? खेळाडू तर सर्वच आहेत. नाही ना 9 खेळाडू आहेत. सगळं असं तापून आले बोलतो उपट्यात टाकू, हार नाही तर जीत. काय का नाही वैरी होतो. म्हणजे आज असं वाटतं की उपट्या टाकतील म्हणजे मशावरून बॅटी जरूर त्यांनी आणल्या असतील यात मात्र शंका नाहीये. परंतु स्पर्धा देखील आणि सुंदर असे क्रीडांगण आणि या स्पर्धा देखील गावदेवी चषक आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूप छान आयोजन. मला आले समजलं बोलू एकदम आयोजन चांगलं एक प्रकारे. यस खूप साऱ्या शुभेच्छा असतील गोडसे संघाला देखील. उजरली संघाचे सज्ज असतील. टॉस गमावलाय. टॉस जर जिंकला तर तुमचा निर्णय काय? बॉलिंगच असते. तेच म्हणजे मनासारखं झालंय. आता समोर आपण पाहिलं तर त्यांच्या कॅप्टन चांगलं की आम्ही प्रयत्न असेल आणि कुठले गोलंदाज असतील त्यांच्याकडून अपेक्षा असतील? त्यांना 45 ते 50 पर्यंत धावायचा रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा, कारण की आमची पोरं पण कमी आहेत. आता बघू बॉलिंग आणि स्पर्धा महत्वाचे. स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर खूप चांगली आहे. त्यांनी केला त्यांचा धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस इथून मात्र टीम गोडसे आणि गोडसे संघाने स्वीकारले. बॅटिंग आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी गावदेवी ओझरलेला आणि जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन केला जाईल. सज्ज असतील भिवंडीचा घोडाबाज आमचे साथी समालोचक मित्र अर्थातच आमचे सुनीलजी पवार सरांना ऐकूयात पुढील सत्रासाठी. थँक्यू. धन्यवाद. स्वीट वॉइस ऑफ कल्याण ग्रामीणचा एक गोलंदाज आमचे खास मित्र विशू केने आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या प्रकारे आपण माझा उल्लेख केला. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहतायत आई गावदेवी क्रिकेट संघ नंदाबेनच्या माध्यमातून कल्याण असोसिएशन निगडीत स्पर्धा पाहतोय आणि गोवलीच्या या ऐतिहासिक मैदानावर ही पहिली स्पर्धा असा उल्लेख विशू केने यांनी केला होता. खूप खूप धन्यवाद विशू. तर जो सामना पाहतोय आपण उद्घाटनीय सामना आई गावदेवी चषक नांदप्प 2026च्या माध्यमातून हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातली पहिली लढत अप्रतिम हा एक क्वालिटीचा सामना पाहायला निश्चित मिळणार आहे. आमच्यासोबत सनीदादा शेलार नेहमी सातत्याने या स्पर्धेच्या गावाचा मनापासून आभार व्यक्त करेन. जेव्हा जेव्हा नांदगावची टुर्नामेंटचा सर्वप्रथम कॉल सुनील पवार यांना येतोय आणि मी आवर्जून या स्पर्धेला का होईना पण आपली अनुपस्थिती दाखवतोय. दरम्यान या स्पर्धेचे पंच म्हणून योगराज सरांना आपण पाहतोय. त्यांच्या समेत पिंटे इज ग्रेट क्रिकेटर इन नांदप गावाचा हा एक रत्न पाहतोय आपण. स्कोरलेख पंचाची भूमिकेमध्ये इशारा येतोय. सेकंड डावाची सुरुवात. पहिला चेंडू राऊंड द विकेट. विकीचा पहिला चेंडू कडक फटका पाहतोय आपण. के कडक आला दमदार तुफानी षटकार. वा
नेहमी उल्लेख करतात की जिथे हवा तिथे फटका मारा. अतिशय जबरदस्त उच्च कोटीचा फटका पाहिला आपण आणि धमाल आणि कमाल सुरुवात पाहतोय. बॅटर जर पाहिला आपण निलेशच्या बॅटमधून येणारा हा मातबबर षटकार. मानवली पाडा गावाचा हा बॅटर हुकमे एका या टीमचा खूप अतिशय अप्रतिम फटका पाहिला आपण. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, टर्न केले, चेंडूला स्कोर लेग पंचा ठीक पाठीमाग एक सिंगल इथे मात्र कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेची मागणी करताना जोपर्यंत चेंडू फील करतोय थ्रो करतोय त्या दरम्यान या बॉलवरती 2 आल्या. या रन्स टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 8 बिनबाद. सनी जर पाहिलं आपण सुरुवात ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे सुरुवात झालेली आहे, कारण की एक मोठा आव्हान आहे तो जर पार करत असेल P2 आणि P1चा पॉवर प्लेची 2 षटक असतात त्यामध्ये उच्च क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणची विरचना पाहूया आपण. पॉईंट सोबत कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ बाउंड्री, ऑनसाइड कडे पाहिला आपण मिड ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग टर्न केलंय. प्रत्येकदा ऑनसाइड कडे जमीन लगतचा फटका ट्रॅव्हलिंग करतो मिड विकेट क्षेत्राकडे. एक सिंगल या बॉलवरती मात्र कंप्लीट केला जाईल. या एका धावेनी आता मात्र बॅटर आपला खातं उघडतोय दिनेश आणि टीमची धावसंख्या इथे मात्र पाहतोय आपण नुकतंच आत्ताच उल्लेख केला होता मी. धुमाल सर हे नेहमी सांगतात जिथे हवा तिथे फटके मारा, जिथे वारा तुम्ही फटका मारा. वेलकम धुमाल सर, स्वागत आहे आपलं. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी आमचे खास निकटवर्तीय मित्र धुमाल सर यांनी आई गावदेवी चषक नांदा गोलीच्या मैदानावर शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद धुमाल सर. पुढचा चेंडू यावेळेस पात्र आडव्याटने फटका पाहतोय. मी डाऊनला शेतशक्तांना धोका निर्माण झाला होता, तिथं मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहिलो आपण. फक्त आणि फक्त एक सिंगल. हवेचा वेग जर पाहिला आपण अतिशय वेगात आणि त्याचाच एक बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल, कारण की मोठं आव्हान आहे तो छोटं करण्यासाठी ते सज्ज असेल. पुढे येऊन फटका सजावलाय अप्रतिम. वा वा सुपर एक अजून आलाय. काऊकोणच्या वरतून आला दमदार षटकार. हा निलेश बोलतोय टीमसाठी मैं हूं ना. मूर्ती लहान कीर्तिमान, छोटा बम बडा धमाका धमाका करतोय. जबरदस्त टोलीजंग बॅटिंग कशाला म्हणतात त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना बघता बघता पाहतोय षटकामध्ये धावेचा वेग खूप झपाट्यानं आले उंचावलंय. बिनबाद 16. पुढचा चेंडू गती परिवर्तन ओळखलंय, फरकलंय आणि सळ हातात. इथं मात्र निश्चित जीवनदान मिळालंय. निलेशला जीवनदान देणं म्हणजे निश्चित टीमसाठी किती घातक ठरणार. आणि असं वाटतं की या षटकाच्या या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट आणि याचबरोबर टीमची धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 17. चेक करायचे. यस आपण चेक करायचे फक्त बाउंड्री लाईन. सर नाही येणार आहे कॅमेऱ्यामध्ये. यस आपण जो निर्णय तो मैदानी पंचाने घोषित करायचा आहे, कारण की एक कॅमेरा आहे पाहतोय आपण. डायरेक्ट पडदा येतोय. यस आयोजक कमिटीचे मेंबर आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती मिळेल. कमालीचा षटक हाताळताना पाहतोय आपण. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल निलेश यांनी कंप्लीट केली होती. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय. सनी दादा पाहतोय आपण. इथून येणारे मात्र 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जी सरासरी पाहतोय की मोठी होती ती एकदम कमी झाली, कारण याचं कारण आहे अतिशय बेधडक बॅटिंगचं प्रदर्शन निलेशच्या माध्यमातून. पलटी फटका सजवलंय, सुरेख फटका अजून चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या सीमा पार पार आला या दणदणीत चौकार. राईट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा निलेशसाठी पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण याच पात्र टायमिंग परफेक्ट करता आले नाही. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि कुठल्या प्रकारे धाव नाहीये. काही 10 मिनिटापूर्वी एक आपण टॉस बॉक्स फनी मोमेंट ऐकलं होतं. घोडसे टीमच्या कॅप्टन सांगितलं आम्ही तापून आलेलो आहेत.
समोरच्या गोलंदाजाला मात्र कसं थंड करायचंय हे बॉलरला माहित आहे, पण टीमच्या कॅप्टनचं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे उल्लेख केला होता की तापून आलेले 9 खेळाडू. धावसंख्या धावपलकावर 21. एक चांगली सुरुवात पाहतोय आपण मानिवली पाडा या टीमचं. 68 धावाचं मोठं टार्गेट स्वीकारताना निलेश किमॅन फॉर ऑफ द बॅटिंग करताना कडक आहे, कडक केडी के कडक 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 सर्वात लांब पल्ल्याचा हा षटकार. यावेळेस पाहता परत एकदा पाहतोय की आपण डेथ बॉलचा इशारा येताना आज परत एकदा 1 वर्षानंतर माझ्यासोबत विशू केणी मॅन फॉर कोंढरी गावाचा एक बुलंद आवाज कल्याण ग्रामीणचा सुपरस्टार समालोचक आमच्या सोबत आहेत. यावेळेस पाहता खोलोटप्पा चेंडू होता, पडल्यानंतर अजून चेंडू बाहेर वळतोय. पंचतेज क्रिया करताना पाहतोय आपण सातत्याने अतिरिक्त चेंडू टाकला जात आहे. सागर शेलार यांचा कॉल आला की पवार सर 4 दिवस आहे, पण मी पहिले 2 दिवस देणार, हे पहिले उल्लेख केला होता, कारण की सातत्याने भिवंडीमध्ये खूप जास्त क्रिकेट पाहतोय आपण. आणि विशू केनियाने सांगितलं की पवार सर आपलं जे काम पहिले घेतलं तो काम पूर्ण करणं गरजेचं आहे. ऑन ड्राईव्ह पाहता आपण टर्न केलंय मिडविकेट आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नर चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. फक्त आणि फक्त त्या बॉलवरती एकच सिंगल मिळेल. आता मात्र धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती 30. म्हणता येईल की पहिल्याच ज्या चेंडूवर षटकार आले होते त्यांना मात्र 3 चेंडूवर 10, त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केले, 2 अतिरिक्त चेंडू सुद्धा टाकले. पण या धावेत या षटकाचा विचार केला धावेचा वेग पहिल्या षटकाच्या पेक्षा कमी दिसतोय. खेळण्यासाठी बॅटर दिनेश फक्त एक आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय, 3 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. फुल टॉसवर फटका होता, बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये पाहतोय आपण. दुसऱ्या षटकातला पाहतोय आपण हा शेवटचा चेंडू असेल. अजून सामना संपला नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा संघ जर पाहिला आपण उंबारणी संघ वापसी करतोय या षटकामध्ये काही चेंडूमध्ये, आणि वापसी करणं गरजेचं असते क्रिकेटच्या पटलावर मित्रांनो. हार मारू नका, संघर्ष मध्ये करत राहा तुम्ही. चांगला चेंडू परत एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अतिशय वेगात चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकीच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर बिनबाद 30. चांगली पार्टनरशिप. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया आपण मधुर संगीत. धून आणि आमचा आवाज पोहोचवण्याचं काम करताना काय कमालीचा डीजे, आणि आम्हाला काय हवाय, आमचा आवाज फक्त कडक आला पाहिजे. त्याच प्रकारे पाहतो की एक चांगली धून पोहोचवण्याचं काम करताना 10 क्लिक इनका कोई जवाब नाहीये. सातत्याने 15 वर्ष झाल्यांच्या सोबत आहे. खास धानिवलीतून दोस्ती पडली. प्रत्येक ऑपरेटर खास भावेदाचा उल्लेख करेन मी, प्रत्येक गोष्टीवर अग्रेसर. आणि एक क्लिप व्हायरल झाली होती धानिवली टीमच्या वामनदादाची की तुम्ही तुमच्या विभागात जो भूमिपुत्र आहे त्यांना प्रदान द्या आणि कुठल्या मागे लागू नका. ती खूप क्लिप फेमस झाली होती, कारण की आपल्या विभागातले जे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कार्य आहेत त्यांना सर्वात प्रथम तुम्ही संधी द्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल काय पाहतोय आपण. गुरुनाथला पाचारण केले क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. इथून मात्र जर विचार केला आपण येणारे 18 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी सामन्याची उलटी गिनती पाहतोय आपण. 38. अजून सामना संपला नाहीये. निर्णायक षटक ठरेल दोन्ही टीमसाठी, पण निलेश नावाचा वादळ अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहेत खेळण्यासाठी. तिच्या बॅटमधून जर विचार केला आतापर्यंत निघालेले ते 3 षटकार. गती परिवर्तन होण्याचा प्रयत्न केलाय, पण परफेक्ट प्लेसमेंट फटक्यामध्ये नव्हती. स्कोरलेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल निलेश. टीमची धावसंख्या पुढे सरकली 31-31 विदाउट लॉस. 68 धावाचं आव्हान स्वीकारताना मानिवलीपाडा टीमचं A1 क्वालिटीची सुरुवात पाहतोय आपण. भरगच्च सुरुवात पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडूवर आगे पिछे सामना होत असतोय, पण कुठला संघ समोरच जाईल हे येणारा हा षटक सांगून टाकेल. परत एकदा लेंथ लाईन कुठे पण ते चेक करतील. योगराज सर वळतील, आमच्याकडे इशारा करतील. हा चेंडू परत टाकावा लागेल. एक धावा खूप महत्वाच्या असतात. एक अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्येत बदल. धावसंख्या 32. बॅटर पाहतोय आपण दिनेश थोडीशी धीमी बॅटिंग करतोय. 4 चेंडूचा सामना केलाय फक्त आणि फक्त 3 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण फ्लॅश स्लिप
फाईन लेग चांगला चेंडू होता, मनगटी फटका फ्लिक केले, स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करतो, पंपलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोडणं करताना मात्र पाहतोय आपण 2 धावा सहज कंप्लीट. जिथं एक होती तिथं मात्र निश्चित दुसरी धाव सहज कंप्लीट होताना पाहतोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दबाव टाकलं आणि त्याचाच परिणाम पाहिला की थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचाच परिणाम या बॉलवरती 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्येत बदल पाहतोय आपण, धावसंख्या पुढे सरकते आता मात्र बिनबाद 34. म्हणजे निम्मा पल्ला पार केलाय, अजून निम्मा पल्ला पार करायचा आहे. कोण जिंकेल कोण हारेल सांग हे भाकीत करणं योग्य ठरणार नाही. मात्र क्रिकेटमध्ये जो जिता वही सिकंदर बनेल. यावेळेस पात्रा चांगला चेंडू होता, फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न, संघर्ष आता मात्र करताना पहिल्या षटकामध्ये 18 धावा, त्यानंतर मात्र धावा आल्या 12 आणि आता मात्र चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण. गुरु चांगलं षटक, अतिशय अमोल षटक ठरले जाईल या टीमसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये कुठलंही परिवर्तन नाहीये. नॉट स्ट्राईकला निलेश, आता चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण. स्ट्राईकला जास्तीत जास्त निलेशला संधी देणं गरजेचं आहे. यावेळेस पाहता ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण प्रत्येकदा पाहतोय आपण. धावा अतिरिक्त अजून किती मिळेल आणि त्या दरम्यान मात्र या बॉलवरती आल्या परत 2 रन्स या बॉलवर. टीमची धावसंख्या जर पाहिली आपण जेव्हापासून ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असोसिएशन निर्माण झाले तेव्हापासून स्वच्छ क्रिकेट आपण पाहतोय सातत्याने. दोन धावा यस, 4 चेंडू 2 बॉल बाकी आहेत या षटकातले पाहतोय आपण. अतिशय क्लास षटक गुरु यांचं पाहतोय आपण, कारण की तुम्ही 2 षटकामध्ये सामना जिंकू शकत नाही. फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये एखादा षटक जर चांगलं पडल्या गेलं तर निश्चित तुम्ही कमबॅक करू शकताय. कमबॅक केलंय गुरु या बॉलरनी. चांगला चेंडू होता, हवेत आहे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये, इथं मात्र झेल कंप्लीट होईल आणि याचबरोबर धक्का बटला तो पहिला आणि षटकाची एक चेंडूचा खेळ बाकी आपण कमबॅक केलंय. वा भाई वा, गुरु यांनी जबरदस्त षटक हाताळलंय. बत्तीस धावेची आवश्यकता आहे. 18 मध्ये 38 असताना मात्र हा षटक कमालीच हाताळलाय. आता मात्र 13 चेंडू आणि इथून संघर्ष करावा लागेल मानिवलीपाडा टीमला हा सामना जिंकण्यासाठी. पहिला सामना पाहता पण हाय व्होल्टेज सामना रंगताना, कारण की एक विकेट पडली नव्हती, पण या षटकामध्ये एक सुपरहिट गोलंदाजी करताना गुरु नावाचा गोलंदाज पूर्णपणे टीमला वापसी करून दिलेली आहे. आणि येथून 13 चेंडू आणि 32 समीकरण 32 धावा 13 चेंडू मध्ये हा चेंडू सुद्धा निर्णायक ठरेल. यावर जर एखादा मोठा फटका आला तर मात्र पलटून वार करू शकेल बॅटिंग करणारा संघ, पण एखादी विकेट जर आली तर मात्र दबदबा कायम राहील. बॉलिंग साईडचं क्षेत्ररक्षण तोच कायम, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉसरा फटका, खाली क्षेत्र नाहीये, लावण एरियाकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र या बॉलवरती कंप्लीट करेल. प्रत्येकदा स्ट्राईक पासून वंचित राहावं लागेल निलेश या बॅटरला, ज्या प्रकारे बॅटिंग करतोय. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि इथून 31 धावेची आवश्यकता आहे. 12-31 समीकरण पाहतोय आपण. चला टीम मीटिंग कमी घ्यायची, ड्रीम 12 मिनिटच्या आतमध्ये छोटासा ब्रेक. जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया दुपारच्या सत्रामध्ये संगीत.
छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत 6व्या महिन्याच्या आतमध्ये सामना रंगात रंगात आलाय. येणारे इथून 12 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता आणि सागर शेलार यांचा लुक नेहमीच वेगळा असतोय. 12-31 समीकरण पाहतोय आपण. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहायला मिळेल का, कारण की विकी आपल्या कोट्यातला शेवटचा आणि टीम कडून एक चांगला षटक म्हणजे टर्निंग पॉईंट ठरणारा षटक चौथा हाताळण्यासाठी सज्ज होतोय. समोर बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण. अजून मला वाटतं की निलेश नॉन स्ट्राईकला आहे, विशाल स्ट्राईकला आहे. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की जी सरासरी पहिल्या षटकामध्ये कमी झाली होती आता मात्र जास्त तब्बल 15.30-50ची सरासरी पार करावी लागणार आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवर धमाल आणि कमाल फटका. उंची जास्त, लांबी 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 मिळाली षटकारासाठी. षटकार आलाय. निराश मनस्थितीमध्ये मंद पावलांनी परतीचा प्रवास करताना इथे मात्र की मॅन फॉर निलेश. पण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आई गावदी स्पोर्ट नांदपच्या टीमच्या माध्यमातून गोहोलीच्या या ऐतिहासिक मैदानावरून या वर्षीतल्या सीझनची पहिली स्पर्धा पाहतोय आपण आणि तो मान मिळालाय आई गावदेवी चषक 2026 नांदप या टीमला. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रदीप आलाय. चौथा गोलंदाज या इनिंग मध्ये पाहतोय आपण, कारण की विकी यांनी आपल्या कोट्यातले 2 षटक पूर्ण केले. 6 मध्ये 22 बनवायचे आहेत. हवेचा वेग आता मात्र धीमा झालाय. त्याचा बेनिफिट बॉलर उचलून घेईल का, की मात्र बॅटर पाहतोय आपण विशाल, ज्यांनी सुरुवात अप्रतिम केली होती, षटकार ठोकला होता. पहिल्या चेंडूवर बीमर नो बॉल घोषित आणि धावा किती मिळेल पाहिजे. खाली शेतामध्ये चेंडू चाललाय, 1 धाव पूर्ण होते आणि त्यापूर्वी मात्र थ्रो करेपर्यंत या नो बॉलवरती 2 रन्स. यस, बीमर चेंडू घोषित केले, हाईट बीमर, आणि त्याचबरोबर आल्या 3 धावा बोनसच्या स्वरूपात. आता मात्र 6 चेंडू आणि तुम्हाला समीकरण जर पाहिलं आपण 6-19 समीकरण. विशालकडे क्षमता आहे ती सिद्ध करावी लागेल, कारण की पहिल्या चेंडूवर 3 धावा अतिरिक्त मिळाल्या आणि फ्री हिट हा बॉल परफेक्ट टायमिंग जर त्या बॉलवरती मिळाला असता षटकार गेला असता, पण तसं काही घडलं नाहीये. टायमिंग परफेक्ट नव्हती. प्रदीप हा चेंडू मात्र फ्रीडचा अतिशय सुरेख चेंडू टाकला गेलं, बीट केलंय. सफल क्रॉस जास्त झाला होता, मधल्या स्टिकच्या वरतून चेंडू निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. 5 मध्ये आता मात्र 19 धावेची आवश्यकता आहे. एक मोठी जबाबदारी प्रदीपकडे सोपवली, त्यावर मात्र खरा उतरतो काय पाहायचं आहे. विशाल आणि मनोज मध्ये खूप मोठी चर्चा आपण पाहतोय. ओझरली टीमला सुद्धा आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. या खेळाडूला पण मला कुमार गुणची आठवण झाली, ज्या प्रकारे स्टायलिस्ट कल्पेश, वा भाई वा. या पाहता घुटना टेक आणि असं वाटलं होतं की विकेट देख, पण तसं काही घडलं नाहीये. झेल ड्रॉप केले या बॉलवरती, 2 रन्स या बॉलवरती. आता मात्र समीकरण जर पाहिलं आपण येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र 17 धावेची आवश्यकता. या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, पण ज्या प्रकारे प्रदीप मारा करतोय कठीण हा आव्हान वाटायला लागला आता मात्र मानवली पाडा टीमला. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की सामना 4 षटकामध्ये फिनिश करेल, पण जिनके हो इरादे बुलंद व हिमालय पर खूप छू लेत आहे. 1 षटक निर्णायक ठरलं. 3रं षटक गुरुवानी ज्या प्रकारे हाताळलं होतं, फक्त धावा खर्च केल्या, त्यामध्ये 7 आणि एक बहुमूल्य विकेट सुद्धा प्राप्त केलं होतं. सज्ज होताना गोलंदाज प्रदीप चांगला मारा करतोय या षटकामध्ये. खराब चेंडू आणि याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, पण हा षटक इथं मात्र निश्चित
नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल बिमारियास आणि धावचीच्या स्वरूपात होतोय बॅटर बाद. धावसंख्या जर पहिले आपण धावसंख्या इथं 53 अजून इथून मात्र येणार आहे. चेंडू शिल्लक आहे ते मला वाटते की अजून 4 आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता आहे. फ्री हिट चा इशारा कायम. बिल्कुल धीरे धीरे बढ़ते कदम हमारे वीआईपी डैच की तरफ उन व्यक्ति का आगमन होता हुआ, नौशद चचा का आगमन होता हुआ और साथ ही साथ नरेश जी शेलार साहब का और गौरव भोईर दादा का भी शुभ आगमन होता हुआ और उसके साथ ही साथ दयानंद गायके सर जी का भी शुभ आगमन होता हुआ. आइए सर, आपका सही दिल से शुक्र अदा करना चाहूंगा इस वक्त में वीआईपी डैच पर. आता मात्र तो षटक कंप्लीट करण्यासाठी नवीन गोलंदाज प्रशांत आलाय राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा चेंडू मात्र पाहतोय की लाईन चुकीची दोन्ही या समांतर रेषेत धावा मिळतात त्या अवांतर. आता मात्र निश्चित सामना अतिरिक्त चेंडूनी जास्तीत जास्त रंगात रंगात आलंय. येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र अजून 14 धावेची आवश्यकता आहे. एक फटका मानिवली पाडा टीमला विजयाकडे वाटचाल करून देईल, पण प्रशांत मात्र चांगली बॉलिंग करेल का इथं मात्र. सज्ज होताना गोलंदाज राऊंड द विकेट प्रशांत मारा करतोय. यावेळेस पात्र हा चेंडू चांगला होता, धम्याचा चेंडू होता, पण परफेक्ट फटका खेळताना आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 14 धावेची आवश्यकता. या बॉल वरती तुम्हाला षटकार मारणं गरजेचं आहे. प्रत्येक टीमला एक महत्वपूर्ण सूचना आहे की आपण टॉस करताना जी पण काही या स्पर्धेची नोंदणी असेल ती आपण जमा करून टाकायची आयोजकाकडे. नौसद चाचा का शुभ आगमन होता हुआ एक बड़ी हस्ती और आई गावदेवी स्पोर्ट के टीम के हर खिलाड़ियों के ऊपर उनका बड़ा प्रेम, वो प्रेम दिखाते हुए इस वक्त आइए जनाब आपका शुक्रिया करना चाहूंगा मैं. यावेळेस पात्र वाह 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 कडक फटका वीआईपी. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए. पोस्ट तालुका जिल्हा विचार घे. पहिला आपण मिडविकेटच्या वरतून. आता मात्र येणार इथून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 धावेची आवश्यकता आहे. सामना रंगात रंगात आले. परत एकदा पाहतोय आपण जबरदस्त घुटना टेक और सिक्सर देख. हा फटका पहिला आपण मारा करतोय प्रशांत. पाहतोय आपण ज्या प्रकारे सामना रंगलाय. 68 धावाचं आव्हान होतं, तो स्वीकारताना मात्र एक जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पहिल्या 2 षटकामध्ये त्यानंतर मात्र कमबॅक केलं होतं. खास उंबरली टीमचे बॉलर्सनी त्यानंतर मात्र एक जबरदस्त आलंय. 2 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता आहे. मूर्ती लहान कीर्ती महान. अजून बॅटर पदे आपण षटकार ठोकणार तो म्हणजे विशाल खेळपट्टीवर आहे आणि काय कमालीचा फटका खेळला होता मिड विकेट आणि स्कोर लेगच्या वरतून. 2-8चं समीकरण. प्रशांत राऊंड द विकेट सज्ज होताना मारा करण्यासाठी.
परत एकदा हा चेंडू चांगला होता. वा भाई वा, सुरेख, तुम्ही एक मारला पण मी कमबॅक करतोय. आता मात्र 1 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. वाईट किंवा नो बॉल जर टाकला गेलं नाही तर मात्र वर्चस्व पाहतोय आपण. ज्या प्रकारे या षटकामध्ये 2 भीमन टाकले होते, त्यानंतर मात्र पलटी षटक हाताळण्यासाठी प्रशांत आलाय आणि कमबॅक चांगलं केलंय. 1 चेंडू आणि 8 असं समीकरण. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा सज्ज होतोय. सफल झालंय पण अतिशय छान हा बॉल होता आणि अशा प्रकारे पहिला सामना इथं मात्र जिंकलंय उंबारणी टीमनी. एक जबरदस्त सांघिक कामगिरीच्या बळावर अतिरिक्त खूप चेंडू टाकल्या गेले तरी सुद्धा कमबॅक केलंय. कुठंतरी निलेशला बांधून ठेवलं नॉन स्ट्राईकला, तिथं मानिवलीपाडा संघ बॅकफुटला गेला आणि हा सामना त्यांनी स्वीकारले पराभवाच्या स्वरूपामध्ये.